चला सर, संजय राऊत असं म्हणतात की राज्यात समांतर सरकार सुरू आहे. एकनाथ शिंदे सातत्याने बैठकांचं सिलसिला सत्र सुरू केलंय, त्यामुळे फडणवीसांचं काही ऐकतात की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सरकार महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन काम करणारं सरकार आहे. मागे आता याच महाशयाने असं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत, आता काम करायला लागले तर समांतर सरकार चालवतात. आम्ही समांतर सरकार वगैरे काही चालवत नाहीत. मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असेल, हे संगनमतानं सगळ्या कामाचं विभाजन करू, कोणी काय काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे याची आखणी हे तिन्ही नेते एकत्रितपणे करतात आणि त्याच पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. म्हणून कामाला जी काही गती द्यायची, 100 डेजचा जो काही आम्ही प्रोग्राम घेतलेला आहे त्या कामाला गती कशी मिळेल याच्याकडे आमचं लक्ष असतं. म्हणून या अशा वायफट काही जे काही लोक कॉमेंट्स करतात त्याच्याकडे आम्ही मुळीच लक्ष देत नाही. हे सरकार अत्यंत मजबूतीने एक एक पावलं पुढं चाललेलं आहे आणि तुम्ही पाहाल या 100 दिवसाचा जो काही प्रोग्राम दिलेला आहे त्यामध्ये याचं सगळं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल. सर, ठाकरे एकीकडे सातत्याने बैठका घेतात, परंतु त्यांच्या पक्षातून एकावरती एक नेते मंडळी जे आहेत ते पक्ष सोडताना पाहायला मिळतात. 25 आणि 20 तारखेला सर्व खासदार आमदारांची बैठक ठाकरेंनी बोलवली. हे काय पद्धत असते का? खासदार किती आहेत? जे काही 10-8 जे आहेत त्यातले 2-4 तर अब्सेंटच राहतात. आमदार किती आहेत? 20 आहेत. या सर्वांना काही एक दिवस देऊ शकत नाही. पण एकाला 20ला बोलवायचं, पुन्हा मग टांगते तलवार 25ला एकाला बोलवायचं. त्यांना आता फक्त एवढीच चाचपणी करायची की आपल्यापासून दूर किती लोक जात आहेत याची ते फक्त चाचपणी करण्यासाठी या बैठका बोलवत आहेत. या बैठकीला तसा काही अर्थ राहिलेला नाही आणि मला वाटतं या बैठकीनंतर जे काही घडेल त्याला सुद्धा उबाटा गटाचे काही नेते हे जबाबदार असणार आहेत. संजय राऊत सरकारला वायझड म्हणतात. संजय राऊत सरकारला वायझडचं सरकार म्हणतात, येड्यांचं सरकार म्हणतात. संजय राऊत मुळात येडा माणूस आहे. बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे. म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बळबडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत. मी अनेक वेळेला अनेक नेत्याने सांगितलं, अनेक प्रवक्त्याने सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो. अनेकदा ते दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो. मग मातोश्री व्हाया मग सामना पेपर हा त्याचा दिनक्रम आहे. म्हणून त्याच्या या कार्यक्रमाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. राजन नाईक नंतर वैभव नाईक देखील आता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, कसं बघता याकडे? राजन नाईक काय सांगत होते, साळवी काय सांगत होते, मी जाणार नाही, आले ना. वैभव नाईक ते सांगतायत ना. म्हणजे तुम्ही एक अर्थ समजून घ्या की हे सर्वजण जे काही येणारे आहेत ते सगळं नाही म्हणणार आहेत आणि सर्वजण येणार आहेत. आणि म्हणून आता भास्कर जाधव असतील, वैभव नाईक असतील, अनेक मान्यवर खासदार असतील, आमदार असतील, हे केव्हा येतील याचं तुम्हाला निश्चित तारीख एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतील. म्हणून थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण सर्वजण राहिलं पाहिजे. निश्चितच भविष्यामध्ये पक्षप्रवेश होईल असं शहाजी बापू म्हणतात की एकदा उद्धव ठाकरेंना कंटाळून आदित्य ठाकरेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येतील. आता कोण आदित्य ठाकरेला कंटाळून उद्धव साहेब कुठे जातील का उद्धव साहेबाला कंटाळून आदित्य कुठे जातील हे आता हे त्यांच्या आपसातलं जो काय आहे तिढा ते आम्ही सोडू शकणार नाही. पण शहाजी बापूला सांगेल की बाबा त्यांच्यामधलं असलेलं आपसातलं प्रेम त्याच्यामध्ये आपल्याला दुफळी कुठेही माजवायची नाही आहे. तेच स्वतः एकमेकाला जे डुबवायला तयार आहेत त्यांच्याबद्दल भाष्य करणं न करणं हेच उचित आहे. विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंचा बदनामीकारक मजकूर जो आहे तो ठेवलेला आहे आणि तो हटवण्याची मागणी सध्या केली जाते. कारण छत्रपती संभाजीराजेंचा बदनामीकारक यांना पण आता त्या सगळ्या नावामध्ये सुद्धा चेंज वाटायला लागला. सगळीकडे संजय राऊत घेऊन जाऊ नका. तर संजय राऊतमुळे या महाराष्ट्राची वाट लागलेली. देशाची बदनामी करणारा एकमेव नेता म्हणजे तो संजय राऊत आहे. त्याच्यावर बोलणं भाष्य करू नका. संभाजी महाराजाबद्दलचं जे काही वक्तव्य जे याच्यावर आलेलं आहे, जे बदनामकारक जे आलेलं आहे त्याचा सरकार निश्चित आता विचार करते आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केली. शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कमी केली आहे त्यामुळे आमदार नाराज आहेत. शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराची सुरक्षा कमी केलेली नाही. ज्या आमदारांना सुरक्षा दिलेली ती तशी आहेत. परंतु काही मोजके जे काही आमदार आहेत त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे. त्यांनी स्वतः म्हणून सांगितलं असेल तर, परंतु असा कोणताही विचार सरकारचा नाही. परंतु या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला थ्रेटिंग होत आहे, आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या येतात म्हणून काही कार्यकर्त्यांनी पण पोलिस बरोबर बाळगण्याची जी काही प्रथा सुरू केली होती त्यांना चाप सरकारने जरूर लावलेला आहे. त्यांची सुरक्षा काढलेली आहे.
आणि ज्यांना आवश्यक असेल जे पोलिसाच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसाकडून रिकमेंड केले जातील त्यांना सर्वांना सुरक्षा दिली जाईल. या निमित्तानं जो आमदार हैं उनकी जो सुरक्षा है वो घटा दी गई है। सर हिंदी में इसका जवाब दीजिए। देखिए, कोई आमदारों की सुरक्षा घटाई गई नहीं। जिनको लगती है पुलिस के रिपोर्ट आती है, उनकी एक कमेटी होती है, कमेटी का जो रिपोर्ट आता है उस तहत उनको सुरक्षा दी जाती है। अभी भी अगर वैसी किसी की रिपोर्ट होगी तो उनको उनकी सुरक्षा बढ़ाई जाएगी, ना कि कम की जाएगी। कुछ लोग जो है पॉलिटिक्स में के जो पदाधिकारी कह के घूमते हैं, उनको जो पुलिस का संरक्षण दिया गया है वो बहुत सारा हटाया गया है। नेता बन के घूमने से और साथ में पुलिस लेने से कुछ समाज में उसका जो मैसेज जो गलत जा रहा है वो आपने रोकने की कोशिश जरूर की है, लेकिन आमदारों की सुरक्षा घटाई नहीं जाएगी। डान्स बार पुन्हा सुरू होतील का, या सगळ्या संदर्भात काही मंत्रिमंडळात चर्चा वगैरे झाली आहे का? नाही, डान्स बार वगैरे याची चर्चा मंत्रिमंडळात झाल्याची मला माहिती नाही आहे। याबद्दल मुख्यमंत्री सांगू शकतील, परंतु मला वाटतं या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे बार चालू होणं हे गैर आहे आणि त्याला कोणी पाठिंबा देणार नाही। मुख्यमंत्री स्मारक अरबी समुद्रामध्ये अजूनही झालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी जे कार्यालय करण्यात आलं होतं समितीचं कार्यालय, त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। एबीपी माझा हा विषय समोर आणला, अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल नाही। साधारणपणे 8 वर्ष झालं कार्यालय तसंच पडून आहे। आता हा विषय थोडा गंभीर असल्यामुळे या सर्व प्रश्नाची उत्तरं मुख्यमंत्री साहेब देतील। कृषी विद्यापीठांचा अहवाल डावलून